देवायचा श्वास अडकत होता तिच्या मृत्यूच्या कल्पनेनेच. देवाय एकटाच बडबडत होता, नाही नाही मरू देऊ शकत तुला मी, नाही नाही मरू देऊ शकत. त्याने घाईघाईने पटकन तिचे आणि स्वतःचेही कपडे सावरले आणि तिला आपल्या बाहूत घेऊन धाव ठोकली बाहेर लिफ्टच्या दिशेने. लिफ्ट जोपर्यंत तळमजल्याला पोहोचत नव्हती त्याचा जीव वर खाली होत होता. सारखा तिला हलवून हलवून जागं ठेवायचा प्रयत्न करत होता. ए जान उठ, जान उठ, झोपू नकोस पिल्लू, जागी रहा बच्चा. विरजाचे डोळे मध्येच उघडायचे पण दुसऱ्या क्षणाला ते लगेचच बंद व्हायचे. जान, देवाय वेड्यासारखा आक्रोश करत होता पण विरजा तर कधीच पुढच्या वाटेला निघाली होती. महालाचा तो एवढा मोठा दरवाजा उघडून देवाय बाहेर पडला. बाहेर ध्रुव, जॉन, राणा, अमित, सितारसिंग सारेच उभे होते. दरवाजात आपल्या दोन्ही हातांवर राणीचं मृतवर कलेवर घेऊन उभ्या असलेल्या त्या सम्राटाला बघून गोठून गेले ते. देवाय, जान, अश्रू आवरले गेले नाही त्याचे. मोठ्याने उंदका बाहेर पडला त्याच्या ओठातून. तसाच विरजाला हातात घेऊन तो उभ्या असलेल्या गाडीच्या दिशेने धावला. गोठून गेलेल्या त्यांना देवाईच्या आक्रोशाने जाग आली. पटापट बसले ते सगळे गाडीत. जॉनने विरजाला गाडीच्या आतमध्ये ठेवण्यासाठी देवाईची मदत केली. पुढे होऊन त्याने विरजाच्या हाताला पकडलं आणि तो चमकला. थिजून त्याने खाली बघितलं. त्या आक्रोशामध्ये कानावर पडणारे शब्दच त्याला ऐकून असे झाले. देवाय कधीपासून ओरडत होता, मी तुला कधीपासून सांगतोय गाडी काढ म्हणून, तुला ऐकू येत नाही का जॉन? मला माझ्या जानला वाचवायचं आहे, पटकन गाडी काढ हॉस्पिटलच्या दिशेने. एखाद्या लहान मुलासारखा देवाय रडत होता, आक्रोश करत होता. त्याच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. सगळं गमावून बसणार होता तो आज. हृदय जळत होतं त्याचं. जॉनने भरल्या डोळ्यांनी समोर बघितलं. उद्ध्वस्त झाला होता देवाय कार्तिक ठाकूर. वाचवायला हवं, वाचवायला हवं, बॉसला वाचवायला हवं. एकच आवाज त्याच्या डोक्यात सारखा घुमत होता. यू कॅन डाय बॉस, यू जस्ट कॅन डाय. दुसऱ्या क्षणाला पॅलेसचे गेट तोडून एकामागून एक 5 गाड्या सुसाट निघाल्या पॅलेसच्या बाहेर. गेटवरच्या सिक्युरिटी गार्ड्सनी पॅलेसचं गेट उघडायलाही पुरेसा वेळ दिला नाही त्यांनी. सगळ्यात पुढच्या गाडीत जॉन, राणा आणि देवाय होते. गाडी जॉन चालवत होता तर पॅसेंजर सीटवर राणा बसला होता. मागे देवाय त्याच्या जानला आपल्या मिठीत घेऊन उठवायचा निष्फळ प्रयत्न करत होता. देवाय, ए जान, उठ ना ग, हे बघ ना हॉस्पिटल आलं जवळ, लवकरच सगळं ठीक होऊन जाईल, पण तू उठ लवकर, अशी घाबरवू नकोस मला. फ्रंट मिररमधून जॉन सगळं बघत होता. तो केविलवाना देव आणि त्याला काहीच प्रतिसाद न देणारी त्याची विरजा. हृदय पिळवटून निघत होतं त्याचं. खूप शिव्या निघत होत्या मनातून त्या नियतीला. स्टीरिंग व्हीलवरची त्याची बोटं नुसती थरथर कापत होती. भरलेल्या डोळ्यातून कधी अश्रू गळू लागले त्यालाही कळलं नाही. त्याच्या हातातून निसटणारे स्टीरिंग व्हील राणाने वेळी सांभाळलं म्हणून बरं, नाही तर अजून एक मोठा अनर्थ घडला असता. कितीही मोठं संकट आलं तरी जॉन डगमगायचा नाही. तेवढ्याच मजबूतपणे बॉसच्या पाठीमागे उभा राहायचा. पण आजचा प्रसंग काही ओरच होता. राणा हळू आवाजात जॉनला, जॉन, आपणच हिंमत हारली तर बॉसला कसं सांभाळणार? विरजा मॅमना कसं वाचवणार? जॉन खिन्नपणे हसत, विरजा मॅमना कसं वाचवणार? एक अतिशय खिन्न हसू त्याच्या ओठांवर उमटली आणि त्याच्या हृदयाचे शेकडो तुकडे होऊन विखरून गेले. गाड्या सुसाट वेगाने पळत होत्या शहराच्या दिशेने. रात्रीची वेळ होती. रस्ता सुनसानच होता, पण जसा हायवे लागला सुनसान दिसणारा तो रस्ता गजबजू लागला. त्या मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गाड्या स्लिप झाल्या आणि ॲक्सिडेंट होऊन लगेच ट्रॅफिक जाम झाले. गाडी चालत नसल्याने देवाय भानावर आला. जॉन, गाडी बंद का झाली? हॉस्पिटल येईपर्यंत थांबवू नकोस सांगितलं होतं ना? जॉन, बॉस ते. जॉनने समोर ट्रॅफिक जाम झालेला रोड दाखवला. क्षणात मेलोन मेल गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ना देवायला पुढे जाण्यासाठी जागा होती, न मागे वळण्यासाठी संधी. पूर्णपणे अडकला होता नियतीच्या चक्रव्यूहात. कसं वाचवणार विरजाला? कसं निघणार इथून? हतबल होऊन देवायने जॉनकडे बघितलं. जॉनने पटकन कंट्रोल रूमला फोन लावला, पण जे उत्तर त्याला मिळालं त्याने तो हादरून गेला. त्याची कुठलीच टीम त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचणार नव्हती. चॉपरही उडत नव्हतं. सर, आम्ही 2 वेळा टेक ऑफचा प्रयत्न केला, पण वातावरण इतकं खराब आहे की 5 मिनिटात परत लँडिंग करायला लागली. पावसाचा मारा इतका जोरदार आहे की पुढचं काहीच दिसत नाही आहे. आय एम रिअली सॉरी सर.
जॉनच्या हावभावावरून देवायला जे समजायचं होतं ते समजलं होतं. त्याने भरलेल्या डोळ्यांनी मिठीत निश्चित पडलेल्या आपल्या प्रिय पत्नीकडे बघितलं. एकदम शांत होती ती. न कसली हालचाल, न कसली वेदना, न कसलं दुःख आयुष्याचं. त्याच्या डोळ्यातील अश्रू जरजर वाहत होते. आज पहिल्यांदाच तो क्रूर कर्मा रडत होता आणि हसत होती ती. मी जिंकले देव, शेवटी मी जिंकलेच. देवाय भावनाविवश होत. इतक्यात नाही विरजा जोशी, इतक्यात नाही. हा देवाय कार्तिक ठाकूर इतक्यात हार मारणाऱ्यातला नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे आणि तो फक्त मीच जिंकणार. ही प्रेमाची जिद्द फक्त मीच जिंकणार. विरजा जोशी, फक्त मीच. त्याने तिला परत आपल्या बाहूत सांभाळलं आणि निघाला मुसळधार पावसात. मेघ नुसते धोधर बरसत होते. कोणाचा राग काढत होते कोणास ठाऊक. अस्मानी विजांनी जणू आगीचा खेळ चालू केला होता. त्याच्या कडकडण्याने अख्खी धरती कापत होती. बेभान वाऱ्याने पुढचं दिसणं दुरापास्त केलं होतं. पृथ्वीवर कोसळणारं हे अस्मानी वादळ जणू पुढे येणाऱ्या संकटाची चाहुलच घेऊन आलं होतं. पण त्या सगळ्यांची पर्वा न करता कोसळत्या पावसात तो वेडा निघाला होता आपल्या पत्नीला दोन्ही हातांवर घेऊन नियतीशी युद्ध लढायला. सगळ्यांचं नशीब ठरवणारी ती नियती, पण आज तिचंच कुंडली भाग्य बदलायला निघाला होता तो. सगळे थक्क होऊन त्याच्याचकडे बघत होते. नियतीसुद्धा स्तब्ध झाली होती त्या प्रेमवेड्या फकीराची ती आशिकी बघून. तिच्या मनातूनही निघत होतं की खरंच आज ह्याची आशिकी विरजा जोशी वाचावी. इथे देवाय पाठोपाठ बाकीचे सगळेच गाड्यांमधून बाहेर पडले. सितारा सिंग आणि राणा पुढे धावत गेले. देव विरजासाठी जेवढा शक्य होईल तेवढा रस्ता मोकळा करत होते. ते सगळेच जण जीवाच्या आकांताने शहराच्या दिशेने पळत होते आणि ट्रॅफिकमधली पब्लिक थक्क होऊन त्यांना बघत होती की हे अखेर काय चाललं आहे. ध्रुवने जॉनला धावता धावता विचारलं, आपण तिला खरंच वाचवू शकू का? नाही म्हटलं तर शहर अजून खूप दूर आहे, हॉस्पिटल तर त्याहून दूर. खरंच ती तोपर्यंत जिवंत राहू शकेल का? जॉनचं काहीच गोठलं गेलं. काय बोलणार होता तो? शब्द फुटत नव्हते त्याच्या ओठांतून. जॉनचा श्वास थरथरत कापत होता. शी इज ऑलरेडी डेड. विरजा जोशी इज डेड. शी इज नो मोर. ध्रुव जागीच थर कापला. ते ऐकणारा प्रत्येकजण जागीच गोठून गेला. ध्रुव थरथर कापत, ती डेड? ती मेली? वहिनी, माझी भाभी? पॅलेसमधून बाहेर पडायच्या आधीच पल्स लागत नाही आहे शरीरात. देअर इज नो हार्ट बीट्स. जॉनने भरल्या डोळ्यांनी सांगितलं. शेवटी सगळं संपलंच. देव विरजा शेवटी अधुरेच. अधुरीच त्यांची ती दुर्दैवी प्रेम कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अमितचा श्वास कोंडला गेला. जागीच थिजला तो. आपल्या पत्नीला काळजाशी कवटाळून तिचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळणाऱ्या त्या आपल्या प्रिय मित्राला हतबलपणे बघत होता तो. देव, डोळ्यातून अश्रू नुसते कोसळत होते. जिवंत होती ती तर किती तिरस्कार करायचा तो तिचा. पण आज खरंच देवसाठी तरी तिने परत जिवंत व्हावं असं वाटत होतं. अमित आर्तस्वरात रडत, प्लीज विरजा, देवसाठी तरी जिवंत हो, परत ये. जॉन त्या सगळ्यांना सावध करत, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे बॉसला वाचवायला. त्यांना अजिबात कळलं नाही पाहिजे की मॅम नाही आहेत म्हणून. त्यांना कळलं तर. सगळेजण समोर विरजाचं मृत कलेवर घेऊन वेड्यासारखं जीव तोडून धावत असलेल्या देवाईकडे बघत होते. देवाय आक्रोश करत, प्लीज माझ्या रस्त्यात येऊ नका. माझी पत्नी मरणाच्या दारात आहे. मला जाऊ द्या. मरेल ती. प्लीज मला जाऊ द्या. वाचवू द्या मला तिला. तो उद्ध्वस्त रांजा वेड्यासारख्या त्या गाड्यांच्या गर्दीतून माग काढत धावत सुटला होता आपल्या त्या एवढ्याशा जीवाचे प्राण वाचवायला. आज तिच्या प्रेमाने त्याला शेवटी भिकारीही बनवून टाकलं. भीक मागत सुटला होता तो तिच्या जीवनदानासाठी. देवाय आक्रोश करत, परत ये विरजा, परत ये. पण ती खरंच परत येणार होती का देवाय नावाच्या अग्निहोत्रात स्वतःच्या आयुष्याची परत एकदा आहुती देण्यासाठी? की ही प्रेमकहाणी अशीच अधुरी राहणार होती इतिहासाच्या गर्भात? मुसळधार पावसातून तो नुसता धावत होता. पण शहर तर अजून खूप दूर होते. कितीही धावला, कितीही प्रयत्न केले तरी तो तिथे वेळेत पोहोचणं शक्यच नव्हतं. पण वेडा रांजा तो हार मानेल तर ना. आपल्या दुर्दैवी प्रेमासाठी स्वतःच्या दळभद्री नशिबाशी लढतच होतं ते वेडं. तो धावत होता आणि त्याच्या पाठीमागे बाकीचे सगळे. धावता धावता त्या दुर्दैवाच्या काळोखात जपजप करीत आशेचा एक किरण त्या आसमानी वादळातून त्यांच्याच दिशेने वेगाने येत होता. पात्यांच्या प्रचंड आवाजाने कानाचे पडदे बसले जात होते. फ्लडलाईटचे झोत अंगावर येत होते.
त्या प्रचंड उजेडाने डोळे दिपून गेले सर्वांचे. चॉपर्स एकच जल्लोष झाला त्या सगळ्यांच्या अंतर्मनात. शेवटी ह्या भयानक वादळात जीवाची बाजी लावून देवाची चॉपर टीम त्याच्याकडे पोहोचलीच. 4 चॉपर्स त्यावेळी त्या सगळ्यांच्या डोक्यावर वर्तुळाकार रचनेत घिरट्या घालत होते. कंट्रोल रूममधून देवाची ऑन ड्युटी सिक्युरिटी टीम हे रेस्क्यू ऑपरेशन मॅनेज करत होती. तिथे इंटेलिजन्स टीमही या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून होती. जॉनने 4 टीम्सना ठाकूर फॅमिलीच्या सुरक्षेसाठी ठेवून बाकीच्या सगळ्या टीम्स परत बोलावल्या होत्या. काही टीम्स आता त्यांच्याच दिशेने शहरामधून धावत येत होत्या तर काही त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूस जमा झाल्या होत्या. देवाची सगळी माणसं अलर्ट मोडवर होती. जॉनचे टॉप कमांडर आता कंट्रोलमध्ये बसून ऑपरेशन मॅनेज करत होते तर बाहेरून स्वतः जॉन. देशातील टॉपच्या डॉक्टर्सनी कधीच देवाच्या शहराच्या दिशेने प्रयाण केले होते. आता फक्त प्रतीक्षा होती देववीरजाच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची. खरंच एका देवदूताप्रमाणे चॉपर टीम त्यांच्या मदतीसाठी ऐनवेळी धावत आली होती. ज्या वादळात साधी 4 चाकी गाडी चालवणं दुरापास्त झालं होतं तिथे पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे समोर नीटसं दिसत नसतानाही आसमानी विजांच्या तांडवात देवाची टीम स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता चॉपर्स घेऊन आपल्या सम्राटाच्या मदतीसाठी हजर झाली होती. गरगर गरगर करत ते चॉपर्स सगळ्यांच्या डोक्यावरून घिरट्या घालत होते. मेलोमेल ट्रॅफिकमध्ये गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. खाली उतरण्यासाठी चॉपर्सना जागाच नव्हती. त्यातून देवाय विरजाच्या शोकात भान हरपून तिचं शरीर दोन्ही हातांवर घेऊन नुसता धावत सुटला होता शहराच्या दिशेने. ते नशीब डोक्यावर उडणारे चॉपर्स बघून राणा आणि सितारा सिंग पाठीमागे वळले आणि त्यांनी समोरून देवायला अडवलं. देवाय आक्रोश करत झटापट करत, जाऊ द्या मला जाऊ द्या. माझी जान मरून जाईल. मला तिला वाचू द्या. जान ए उठ ना ग. ए राणा ती उठत नाही आहे. ध्रुव ती उठत नाही आहे. ती रुसली आहे माझ्यावर. बोलत नाही आहे माझ्याशी ती. अमित मी खूप छळतो तिला. खूपच छळलंय तिला. म्हणून बबडू रागावून बसलंय माझ्यावर. माझं कोकरू ते. माझा जीव. देवाय नुसता काळीच तोडून आक्रोश करत होता. ऐकणाऱ्याचे हृदय जागच्या जागी बसलं जात होतं. काही कळत नव्हतं त्या उद्ध्वस्त प्रेमवेड्याला सावरावं तरी कसं. 10 माणसांना आवरला जात नव्हता तो. कसं बसं पकडून त्याला थांबवलं. चॉपरला अजूनही मोकळी जागा मिळत नव्हती खाली उतरण्यासाठी. एवढ्या सगळ्या गाड्यांच्या गर्दीमध्ये ते उतरणार कुठे होते? हा सगळा तमाशा लाईव्ह बघणारी पब्लिक पूर्ण दहशतीमध्ये होती. एकतर वरतून आसमानी संकट आणि त्यातून हा समोर चाललेला प्रकार. आज एकतर अचानक आलेल्या वादळामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेली ती सगळीच जनता आपापल्या गंतव्य स्थानाकडे घाईघाईने निघाली होती. पण दुर्दैवाने ऐनवेळी हायवेवर झालेल्या गाड्यांच्या अपघातामुळे त्यांना तिथेच अडकून राहावं लागलं. वरतून समोर घडत असलेला भीतीदायक प्रकार, आसमानी वीज आणि पावसाच्या खेळात मध्येच एक भारदस्त व्यक्तिमत्वाचा तरुण एका तरुण स्त्रीला आपल्या काळजाशी कवटाळत रस्त्यावर आक्रोश करत वेड्यासारखा पळत सुटला होता. त्याच्या मागून पळणारे कमरेशी पिस्तूल बाळगलेले त्याचे साथीदार, डोक्यावर झपझप करत घिरट्या मारत खाली जमिनीवर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले ते 3-4 चॉपर्स. ते दृश्य बघून ट्रॅफिकमधल्या कित्येक जणांचा जीव घशात आला होता. घाबरून बरेच जण गाड्या सोडून पळायला लागले होते तर काही जण आतमध्येच खिडक्यांच्या काचा बंद करून दबकून बसले होते. इथे चॉपरला उतरायला कुठेच जागा नसल्यामुळे जॉनने ते जवळजवळ उभ्या असणाऱ्या 2 कारच्या छतावर उभं केल्यासारखं केलं. तसा चॉपरच्या वजनाने कारच्या छताचा पत्रा आतमध्ये दाबला गेला. अमित जोरात ओरडला, घाई करायला लागेल जॉन. फास्ट 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 पटकन चढाऊ देवला विरजासकट त्या चॉपरमध्ये. इथे देव मात्र विरजाच्या शोकात पूर्णपणे सेरबेर झाला होता. सत्य आणि आभासी जग यातला फरक समजण्याच्या पलीकडे गेला होता तो. विरजा विरजा विरजा, देव देव देव, विरजा विरजा विरजा, देव देव देव. वेड्यासारखा दोघांचा नावाचा जप करत बसला होता. देवची हतबल अवस्था, स्वतःच्या प्रेमाला वाचवण्यासाठी चाललेली त्याची ती निष्फळ धडपड बघून सगळ्यांचंच हृदय पिळवटून निघत होतं. असं वाटत होतं की जावं आणि कुठून तरी शोधून आणून द्यावं त्या वेड्या रांजाला त्याची जान. कशी तरी पकडून ठेवावी त्यांच्या प्रेमाची ही सुटणारी गाठ. लैला मजनू, हीर रांजा, देव विरजा. लैला लैला, हीर हीर, विरजा विरजा. संपतच नव्हता त्याचा आक्रोश. ऐकणाऱ्यांचं हृदय फाटून जात होतं. वेदनांनी त्यांच्या हृदयाचे नुसते तुकडे तुकडे होत होते. हे दुःख थांबत का नाही? ह्या वेदना मिटत का नाही? कसं बसं देवला पकडून चॉपरमध्ये बसवण्यात आलं. देव विरजाला एकही क्षण स्वतःपासून वेगळं करण्यास तयार नव्हता. त्या दोघांना तसंच चॉपरमध्ये सुरक्षित बसवताना त्या सगळ्यांचा अक्षरशः कस लागत होता.
पहिल्या चॉपरमध्ये देव, विरजा आणि पायलट, को पायलट जॉन आणि ध्रुव बसले. पाठीमागच्या चॉपर्समध्ये राणा, अमित आणि सितारा सिंग बसले. देवाच्या सिक्युरिटी टीम्समधली काही ऑफिसर पण येतानाच्या त्या चॉपर्समधून आली होती. त्या सगळ्यांनाच घेऊन ते चॉपर्स शेवटी तिथून उडाले. तसा सुटकेचा निश्वास सगळ्यांनीच सोडला. त्या एवढ्या धामधुमीतही राणाच्या डोक्यातील किडा वळवळला आणि चॉपर उडण्यापूर्वी एका सिक्युरिटी ऑफिसरच्या कानात काही पुटपुटला आणि त्याला पॅलेसच्या दिशेने धाडलं. समोर देवाच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला असल्याने जॉनने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला तर आता वेगळीच भीती वाटत होती. आतापर्यंत ते सगळेच देवायला कसंही करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होते, पण आता त्यांच्यापुढे वेगळाच प्रश्न उभा राहिला होता. एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पुढे काय? विरजाचं काय? विरजाच्या मरणाची बातमी कळल्यावर देवायचं काय? प्रश्न आणि फक्त प्रश्नच. आणि त्या प्रश्नांवर डगमग करत उभं असलेलं देवाय कार्तिक ठाकूरचं अस्तित्व. आणि त्यानंतर कुठल्याही क्षणी मातीत कोसळून उद्ध्वस्त होणारं संपूर्ण ठाकूर एम्पायर. पुढचा विचार करायची सुद्धा जॉनला भीती वाटत होती. त्याची काळीज, बुद्धी, मन, शरीर सगळ्यांनाच कंप सुटला होता. याच्या आधी देवाय कार्तिक ठाकूरच्या भरवशावर, त्याच्या कर्तृत्वावर ते सगळेच निर्धास्त होते. पण तो महान सम्राटच नसेल तर एवढ्या मोठ्या एम्पायरचं पुढे होणार काय? घाबरत त्याने पुढच्या सीटवर आपल्या मांडीवर विरजाचं कलेवर घेऊन बसलेल्या देवकडे बघितलं. देवाय अजूनही आपल्या मिठीत असलेल्या जानला उठवायचा जीवापाड प्रयत्न करत होता, पण त्याची जान काही उठतच नव्हती आणि तो वेडा मात्र त्याचे प्रयत्न सोडतच नव्हता. जॉनला आता त्याची हतबलता बघवत नव्हती. त्याने दुःखाने डोळे गच्च मिटून घेतले. अश्रू नुसते गालांवरून घरंगळत वाहत होते, पण त्याला ते पुसायची गरज वाटली नाही. आपल्याच दुःखात मग्न असलेले ते सगळे एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने भानावर आले. धडाम-धूम धाम. आकाशात कडकड कडाडणाऱ्या दामिनीने आपली शिकार शेवटी साधलीच आणि कोसळली ती राणा, अमित व सितारा सिंग असलेल्या चॉपरवर. आगीच्या ज्वालात लपेटलेलं ते चॉपर कागदाप्रमाणे बकाबका जळत जात होतं आणि उंच आकाशातून खाली जमिनीवर एखाद्या तुटक्या फुटक्या खेळण्याप्रमाणे कोसळत होतं. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की समोर नक्की काय घडतंय ते. राणा, अमित, सितारा सिंग. आक्रोश, नुसता आक्रोश मनात. एका क्षणात सगळं संपलं. पण डोळ्यात अश्रू उभे राहतात न राहता तोच बाकींच्या 2 चॉपर्सना पण त्या भयंकर वादळ वाऱ्याने आपल्या पकडीत घेतलं. एखाद्या वावटळीत अडकलेल्या असह्य भिरभिर भिरणाऱ्या भिंगरीप्रमाणे ती सगळी चॉपर्स दिशा भटकून जमिनीवर कोसळत होती. श्वास रोखला तो विनाश पाहून. शोक करण्याची संधी न देता निसर्ग आणि नियती दोघे नुसते एकामागून एक प्रहार करत होते त्यांच्यावर. आता फक्त तेच उरले होते त्या रक्तरंजित आकाशात. पण हा उद्दामपणा ते अवकाश सहन कसं करणार होतं? माझं आकाश, माझंच राज्य, माझ्या राज्यात दुसरा सम्राट आलाच कसा काय? त्या भयंकर संतप्त आकाशाने आपले रंग परत बदलायला सुरुवात केली. काळेकुट्ट ढगांची सेना परत आक्रमण करण्यास सज्ज झाली. उन्मत्त वाऱ्यांनी परत आपली दिशा बदलली. त्या चॉपरमध्ये बसलेल्यांच्या दुर्दैवी दशेवर खिकी करून क्रूर हसत ती दुष्ट दामिनी परत आपले लखलखते आसूड घेऊन आकाशातील एकमेव आगंतुक त्या पाहुण्यावर वार करण्यास सज्ज झाली. ही 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 हे 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 आले मी. वाचणार की तुम्ही सुद्धा मरणार? ही ही ही. आकाशात परत महाभयानक तांडव सुरू झालं आणि आता त्यांचा निशाणा ते चॉपर आणि त्यातली माणसं होती. चॉपरचे पायलट ते चॉपर सुरक्षित ठेवण्यासाठी सगळं कौशल्य पणाला लावत होते, पण आज त्यांचं काहीच चालत नव्हतं त्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर. जॉन, ध्रुवला तर काही कळेनासे झालं होतं की आता काय करायचं, या संकटातून वाचायचं कसं. आज परत त्यांना त्या देवाय ठाकूरच्या सामर्थ्याची गरज होती, पण समोर आपल्या पत्नीच्या विरात वेडापिसा झालेल्या त्या केविलवाण्या फकीरात त्यांना तो क्रूरकर्मा सम्राट शोधूनही सापडेना. संपलं, सगळं संपलं. हाच अंत शेवटी. दोघांनी आपली हताशेने मान खाली घातली. दुसरे करूच काय शकत होते ते? त्या रणधमाळीत मुसळधार पावसाच्या वेड्यावाकड्या माऱ्यामुळे ते चॉपरसुद्धा आता आपलं संतुलन गमावून हेलकावे घेत होतं. ध्रुवने पाठीमागून आपल्या भावाला घट्ट मिठी मारली. जॉन अजूनही देवायकडे आशेने बघत होता की आता तो सिकंदर उठेल आणि काही चमत्कार घडवून आणेल. आणि तो कुठे चुकीचा होता? समोर निराशेने बसत असलेले जॉनचे डोळे अचानक आनंदाने चमकू लागले. त्या दुःखद परिस्थितीतही एक हसू खेळलं. स्वतःच्या दुःखातून बाहेर निघत तो सिकंदर शेवटी आपल्या जागेवरून उठला. त्याने आपल्या प्रिय पत्नीला मिठीतून खाली सीटवर ठेवलं. को पायलटला मागे बोलावलं आणि त्याच्या जागेवर स्थानापन्न झाला. संतापाने एक झणझणीत शिवी निघाली त्याच्या तोंडातून आणि परत घेतलं त्याने आपल्या नशिबाचं सुकाणू आपल्या हातात.
तुला काय वाटलं की हा देवाय कार्तिक ठाकूर मेला काय? जिवंत आहे मी अजून, आणि तुझ्या छाताडावर बसून तुझं भूत वर्तमान भविष्य सगळंच बदलून टाकेल मी. देवाय त्या नियतीला सडकून शिव्या घालत होता. या ठाकूरला कोणीही हरवू शकत नाही. माझ्या विरजाला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. मी तो अधिकारच कोणाला दिला नाही आहे. जे बाद देवाय कार्तिक ठाकूर जागा झाला. आता तो तुझ्या बापाला पण ऐकत नाही, कळले का हे? जॉन बाहेर त्या थेमान माजलेल्या आकाशाला बघून अजून शिव्या घालत होता. सभ्य जॉनच्या तोंडातून आज चक्क शिव्या निघत होत्या. अचानक त्या चॉपरमधलं गढूळ निराशेचे वातावरण बदलू लागलं. भल्या मोठ्या आवाजात शिव्या कानावर पडल्यामुळे ध्रुवही आपल्या तंद्रीतून जागा झाला आणि समोर बघून त्याचे डोळेच विस्पारले. देवाय ते चॉपर चालवत होता. आपल्या सम्राटाला असं मैदानात उतरलेले बघून देवायच्या बाकीच्या माणसांना पण हुरूप आला. सगळेच परत परिस्थितीशी 2-2 हात करण्यासाठी सज्ज झाले. देवाय त्या सगळ्यांना बोलत, राणा, अमित, सितारा सिंग सगळे ठीक आहे. राणा इज अ कॉकरोच, त्याला काही होणार नाही, आणि तो जर सुरक्षित असेल तर बाकीच्यांना पण सुरक्षित काढेल. आपली बाकीची टीम पण व्यवस्थित ट्रेंड आणि सगळ्या परिस्थिती सांभाळण्यासाठी पूर्णपणे खंबीर आहे. सो डोंट वरी. सगळे त्या देवायकडे आश्चर्याने बघत होते. क्षणातच त्याने सगळी परिस्थिती सांभाळून घेतली होती. मनात प्रचंड दुःख होतं विरजाचं, तरी पण आपल्या माणसांसाठी वज्र बनून उभा राहिला होता तो. नाहीतर कधीच या वादळात त्याच्या विरजासकट स्वतःला झोकून टाकलं असतं त्याने. जगायची इच्छा आता होती कोणाला? तो खरंच नशिबाला बदलवणारा सिकंदर होता. त्या सगळ्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेम सामावत नव्हतं. आता तर जॉनलाही विरजाच्या परतण्याची खात्री वाटत होती. जर बॉसला विश्वास आहे तर मी अविश्वास दाखवणारा कोण? बॉस, तुमच्या विश्वासावर मला विश्वास आहे. अख्खी पृथ्वी हलवण्याची ताकद आहे तुमच्यात. लेट्स डू इट. देवायने पटकन जपजप करत ते चॉपर खाली जमिनीपासून 10 ते 15 फुटांच्या अंतरावर आणलं आणि दुप्पट तिप्पट वेगाने ते चॉपर हॉस्पिटलच्या दिशेने सुसाट निघालं. सगळ्यांनी सीट्सला पकडून ठेवले होते, तर विरजाला बेल्टने बांधून सेफ केलं होतं. डोक्यावरून इतक्या जवळून उडणारं ते चॉपर बघून रस्त्यावरच्या गाड्या आणि त्यामधल्या माणसांची धांदल उडाली. त्याच्या त्या पात्यांचा आवाज कानात पडदे बसवत होता. निसर्गाचं तांडव अजून चालू होतं, पण देवायला त्याची पर्वा नव्हती. ह्याच्यापेक्षा मोठं तांडव मी घालू शकतो, आणि तो कुस्तीतपणे बाहेर त्या निसर्गाच्या रौद्र रूपाकडे दुर्लक्ष करत हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. पॅलेसच्या घटनेची माहिती मिळताच आपल्या राजासाठी त्याची सगळी सेना धर्तीवर उतरली होती. सगळं शहर ढवळून निघत होतं रात्रीच्या अंधारात. अचानक शहराच्या रस्त्यावर एवढी सगळी हालचाल बघून शहराची पोलीस यंत्रणा पण जागी झाली. राजकारणी मंडळींचे फोन खणखणू लागले. कोणालाच या रात्रीच्या गोंधळाचं कारण माहीत नव्हतं, पण जर शहरात तांडव माजलंय तर त्याचं एकच कारण असेल, देवाय कार्तिक ठाकूर. आता या शहराने काय बिघडवलंय त्याचं? सगळी लोक परत टेन्शनमध्ये. कडकड कडकडणाऱ्या संतप्त विजाने कोसळणाऱ्या मुसळधार पावसधारांना हुलकावणी देत ते एकमेव चॉपर अखेर 5-7 मिनिटाच्या आतच हॉस्पिटलच्या प्रांगणात दाखल झालं. देवायची माणसं आणि मेडिकल टीम्स आधीच तिथे हजर होत्या. एका क्षणाचाही वेळ न घालवता विरजाला घेऊन देवाय त्वरित खाली उतरला आणि त्यांनी बाकीच्यांना पण लगेचच उतरायला लावलं. बॉस, आम्ही राणा सर आणि बाकीच्यांना रेस्क्यू करून येतो, त्या चॉपरचा पायलट बोलला. तसा देवाय कडाडला. आतमध्ये. तसे ते पायलट आणि देवायची बाकी माणसं पण वेगाने चॉपरमधून खाली उतरली. देवाय वेगाने विरजाला घेऊन हॉस्पिटलच्या दरवाजाच्या दिशेने धावला. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ रेडीच होता. विरजाला ताबडतोब आतमध्ये नेण्यात आलं. खराब वातावरणामुळे देशातले नामवंत डॉक्टर्स जे जॉनने बोलावले होते ते मात्र हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ते तिथेच एअरपोर्टवर अडकून बसले होते. आता सारी भिस्त हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांवरच होती. जशी देवायची सगळी माणसं हॉस्पिटलच्या इमारतीच्या आतमध्ये आली तशी एक वीज कडाडत त्या चॉपरवर पडून त्याचा स्फोट झाला. ते जळत असलेलं चॉपर बघून बाकीच्यांचं काळीजच थरकापलं. अगदी थोडक्यात बचावले होते ते. देवायने त्यांना अडवलं नसतं तर आता त्यांचा अतिशय वाईटरित्या मृत्यू ओढवून आला असता. देवायने वेळीच धोका ओळखून त्यांना थांबवून घेतलं होतं. कंट्रोल रूममधून राणा, अमित आणि सितारा सिंगच्या सुटकेसाठी गाड्या आधीच घटनास्थळी पोहोचल्या असतील ह्याची त्याला खात्री होती. आणि राणा कॉकरोच होता, त्याला काय होणार नव्हतं. बेनं भलतंच चिकट होतं.
इथे विरजावर लगेचच इमर्जन्सी रूममध्ये उपचार सुरू करण्यात आले. देवाईही त्या इमर्जन्सी रूममध्ये दाखल झाला. काही डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यासाठी विनंती केली, कारण तिथे विरजावर उपचार होत होते आणि ते असे सगळ्यांसमोर करता येणं शक्य नव्हतं. पण देवाईच्या चेहऱ्याकडे बघून ते गप्प बसले. जॉन आणि ध्रुव थोडं आजूबाजूला थांबले. इथे विरजाला तपासू लागताच डॉक्टरांचे चेहरे पांढरे फटक पडले. त्यांनी घाबरत घाबरत जॉनकडे आणि ध्रुवकडे बघितलं, कारण देवाईकडे बघायची त्यांची हिंमत होत नव्हती की त्याला काही सांगायची. त्यांनी त्या दोघांकडे बघितलं आणि नकारार्थी मान हलवली. एक जी छोटीशी आशा निर्माण झाली होती ती सुद्धा संपली. देवाई विरजाच्या बेडच्या उजव्या बाजूच्या भिंतीला पाठ टेकून खाली जमिनीवर बसला होता. विरजाकडे एकटक बघत, शांत, एकदम शांत, सुन्न, एकदम सुन्न, ना कुठला आक्रोश, ना कुठले अश्रू, ना कुठलं दुःख, नुसतं सुन्नपणे समोरच्या बेडवर निपचित पडलेल्या आपल्या काळजाकडे बघत होता. जॉन ध्रुवला कळत नव्हतं की काय करावं. सुरक्षिततेची जी जाणीव 5 मिनिटांपूर्वी त्यांना झाली होती ती तर हवेत कुठे तर अशी उडून गेली. परत एकदा संकटाच्या भयानक जाणीवेत ते अडकले. त्यांच्या राजाच्या जीवाला धोका अजूनही संपला नव्हता. विरजा नाही तर देवाईही नाही. नियती पूर्णपणे हारली नव्हती. उलट तिने तर आता तिच्या सगळ्यात मोठा डाव रचला होता, देवाईचा जीव. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.